त्यांनी सांगितलं की भाजप स्वबळावर सत्तेत येत नव्हतं म्हणून एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं होतं, परंतु दोघांना मिळून देखील सत्तेत येऊ शकत नव्हतं म्हणून अजित पवारांना घेतलं, पण त्याचा काही फार फायदा झाला नाही. फार उशिरा कळतंय वाटतं सगळं. तुमच्या सबंध कारकिर्दीवर भारतीय जनता पार्टीच्या एक काळा ठप्पा जो कधीही पुसला जाणार नाही असा तुम्ही वागलात. ज्या शिवसेनेमुळे भारतीय जनता पार्टी ह्या महाराष्ट्रात वाढली हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही सर्व पत्रकारांना माझं कळकळीचं आव्हान आहे, 1990 अगदी 85 पूर्वी भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली कार्यालये किती होती ही नोंदणीत दाखवून द्या मला. आणि तेव्हा शिवसेना कुठे होती गावागावात हेही पाहून घ्या, म्हणजे कळेल की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उभ्या महाराष्ट्रातील गावागावात होती तेव्हा भारतीय जनता पार्टी काही शहरात सुद्धा पुसटशी होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हिंदुत्वाच्या भूमिकेवर ज्या आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तुम्ही राष्ट्रप्रा मी महाराष्ट्र पाहतो ही भूमिका घेऊन समर्थन केलं भारतीय जनता पार्टीचं, आणि ती नुसतं समर्थन नाही केलं तर त्याग केला. कारण शिवसेना अन्य राज्यात निवडणुका लढवू शकत होती, परंतु त्यावेळची नाती, त्यावेळचे संबंध, हिंदुत्वाचा विचार हा विचार करून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला अन्य राज्यात आम्ही लढलो नाही, त्याचे फायदे प्रचंड भारतीय जनता पार्टीला झाले. महाराष्ट्रात तर आमच्या कुबड्यांवर मोठे झाले, तरी पण कृतज्ञता हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत कुठेही नाही, आणि तो आपण महाराष्ट्र अनुभवत आहे. म्हणून त्यांनी जे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीत सुरा खुपसण्याचं, कटकारस्थान करण्याचं, कपट करण्याचं जे प्रकार केले तो त्यांच्या पक्षावर सुद्धा एक काळा डाग कायम राहणार आहे, लक्षात ठेवा.